हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. वीकेंडला सुरुवात झाली. आज आहे सॅटरडे आणि आम्ही जातोय ठाण्याला. काल तुम्ही बघितलं असेल राऊची बर्थडे पार्टी होती. सो मस्त धमाल केली आहे. खरं तर फ्रायडेला राऊची स्कूल झाल्यानंतरच जाऊया असा प्लॅन होता, पण काल सगळं फंक्शन होतं. सो काल आम्ही गेलो नव्हतो आणि आज पण जरा सकाळी घरातलं सगळं छान आवरून नाश्ता झालाय, चहा झालाय आणि आता आम्ही निघतोय. आणि यावेळेला फार काही नाही, आमच्यासाठी आहे की कपड्यांची बॅग आणि राऊची जरा खेळणी घेतली आहे, त्यात छत्र्या घेतल्यात, नवीन गेम्स त्याला मिळाले जे काल बर्थडेला ते आज त्याने घेतलेत. येस. आणि तू घेतलंस ना सगळं जे हवंय ते? तुला सगळे नाही तर तिथे गेल्यावर आठवलं तुला हे हवं होतं ते हवं होतं नाही ना? घेतलंय ना? ओके. बॉल घेतलास राहू तो स्पॉन्जचा? हा घेतलाय ना. हे काय? हा चलो चलो चलो. कोण बॉलिंग करणार आहे तिकडे आधी? मी करणार ना, चालेल ना? टॉस करायचा रे. टॉस करायचा. टॉस केल्याशिवाय असं ठरवायचं नाही कोण करणार. ओके नाही? कॉइन घेऊन जा. कॉइन आहे माझ्याकडे. कॉइन आहे. तुला सांगितलं होतं ना काय? पाणी खाली घ्यायचा किंवा इथे टेबलवर ठेवायचा, बेडवर नाही घ्यायचा. विसरला की काय? आज विसरला. आज विसरला बघ, असं सांगतं मग सारखं ते. तर आम्ही आता चाललोय ठाण्याला आणि आज माझं थोडंसं डोकं दुखत होतं, त्यामुळे थोडंसं ब्लड प्रेशर चेक करत होतो आणि ते काढल्यामुळे आता घरातले सगळेच जण चेक करतात. आमच्या इथे असंच असतं, एकाने कोणी काढलं की सगळे आम्ही चेक करतो. आणि आता आई चेक करते, त्यानंतर अंकिता पण करते. पण ऍक्च्युली असंच होतं. आता पुष्कर तू लावलंस तर मलाही जरा वाटलं त्याला बघूया जरा बीपी काय. आणि आईला अजिबात बीपी नाहीये. आई आणि अंकिताचं बीपी एकदम नॉर्मलच्याही खाली असतं. पण तरी चेक करतात. हा तरी चेक करतात त्या. कारण पुष्करने किंवा पप्पांनी जर कधी काढलं तर ते मशीन असं स्पेसिफिक, अरे चला आहे तर करून घेऊया, नाहीतर असं कधी हात जात नाही की आता आपण बीपी चेक करूया. सो आज जरा पुष्कर जसं म्हणालाय की त्याचं डोकं दुखतंय, सो त्याने चेक केलं. आई म्हणाली माझं पण चेक कर. तू डॉक्टर आहेस का? हा तो चेक करते, बघूया किती चेक करतोय. माझं नॉर्मल आलं. नॉर्मल माझं पण नॉर्मल असणार. तुझं नॉर्मल कधी नसतंच तुझं. उगाच आपलं ते मी किती वेळा म्हणतो तो ते मशीन लाजेल एक दिवस. आपलं बीपी बघ. हा तुमचा बीपी बघ. झिरो. झिरो. एवढं अरे खरंच झिरो आलं. काहीतरी चुकला, हात हल्ला असेल. लावलाय काहीतरी हलवलं असेल ते. 115-82. मग एकदम नॉर्मल आहे. 115-82 नॉर्मल आहे. पुन्हा झिरो आलं. तुझा अंकिता करूच नको. एकदम खाली गेलेलं असेल. तर आता हा गमतीचा भाग झाला, पण आम्ही हे ब्लड प्रेशर म्हणा किंवा शुगर, कोलेस्ट्रॉल हे नियमितपणे चेक करतो सगळे घरातले. मी, आई, बाबा सगळेच. आणि त्यानुसार आम्ही सगळं आमचं डाएट वगैरे फॉलो करतो. आणि हे आपल्या सगळ्यांनीच केलं पाहिजे. म्हणजे एक्सरसाइज आणि डाएट तर आलंच, पण या गोष्टी सगळ्या आपल्या चेक केल्या पाहिजेत आणि त्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. आणि हाच मेसेज आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून आज तुमच्याशी शेअर करतोय की स्टे सेफ, स्टे हेल्दी अँड बी हॅपी. कारण कसं आहे, आपलं बाहेर खाल्लं जातं. म्हणजे आपण कितीही म्हटलं की आपण खायचं नाही, चीज खायचं नाही, बर्गर खायचं नाही, तरी आपलं ते खाल्लं जातंच, फास्ट फूड खाल्लं जातं. आणि त्यामुळे मग आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष दिलं तर आणि आपण डॉक्टरांशी नीट कन्सल्ट केलं तर त्याचा आपल्यालाच फायदा होतो. चलो चलो. मी काहीतरी म्हणत होते. चलो आई जाऊन येतो. बाय बाय. जाऊन येतो. ठेवून देऊ ना. तुझं किती आलं पण बघितलं? नॉर्मल आलं. झिरो नसतं असं कधी. त्याला छोटा आहे. हा बरं, कमी आलं तुझं. नॉर्मल एकदम. हे ठेवून देतो. हा हे काय? पाय बरं आहे का? पाय बरं आहे का? तेच दाखवतोय. हळूहळू राहू दे. आज राहूचा पाय ते म्हटला. स्केटिंग कुठे गेला स्केटबोर्ड तो? हळूहळू. आता हळू, हातात घेऊ नको. सकाळी तो गिफ्ट अनबॉक्सिंग करत होता तेव्हा एक गिफ्ट त्याला हा स्केटबोर्ड आलाय. त्याच्या फ्रेंडने दिलाय स्केटबोर्ड, पण तो मला दाखवायला येत होता आणि तो पडला त्याच्या पायावर सकाळी आणि त्याचा पाय चिमटला. त्यात चांगलंच रक्त साखळलंय. आता काही नाही होत, पण सकाळी लागलं ना, रडत होतास. सो थोडासा पाय चिमटलाय राहूचा. इट्स ओके. आता ओके आहे तो. दुखत नाहीये ना आता? आता नाही ना दुखत आहे. चालून बघितलंस का तू? चालून बघितलंस का? चालून बघ एकदा, नाही तर धावून बघ. थोडा दाखवेल. आम्हाला दाखवत होता मगाशी तो. आता फिट आहे तो एकदम. फिट अँड फाईन. क्या बात आहे. सही आहे.
चलो गुड. असतं ते दुखतं, ते थोडस सहन करावं लागतं आणि मग ते जातं. हा लागलं तर लागलं, आता दुखणार थोडस. ग्लोब पण तोडली त्याने. बघ नीट लाव राहू ग्लोब. अगं नाही अरे ते गेलं पूर्ण. गेलं? त्याचा खालचा थ्रेड गेला, स्क्रू. पण ते चिकटवून होईल ना. नाही होते, नाही होत. त्याचं हेच नाहीये. मी पण बघितलं. हे बघ हा जो स्टँड आहे ना इकडचा तोच नाहीये. कशावर चिकटवणार ती? अच्छा म्हणून ती आम्ही अशीच ठेवली आहे. रावने तोडून टाकली ग्लोब. कंट्रीज पार्ट केलेस ना पण तू मागच्या वेळेस. आता परत आपण एकदा करूया. फास्टने लागू शकतो. जाऊ दे. काय? त्या ह्याच्यावरती स्टिकफास्ट आत टाकून तो असं ठेवून बघायला पाहिजे. हा तसं ठेवून बघ. आज जरा मला वेळ आहे ना, जर्मनी फ्लॅग. हा मला वेळ आहे तर मी जरा करून बघतो. हा हे बघ होईल ना, तेच म्हटलं मी तुला. स्कॉटलँड. ते चिकटवून असं होईल. चिकटवून. स्कॉटलँड. स्कॉटलँड तुला पाठ आहे ना युरोपचे सगळं मॅप आणि फ्लॅग्स. ग्रोथ स्टेट झालेली ना जर्मनी स्कॉटलँड. अरे ते फुटबॉल राहिलं वेगळं, हे वेगळं. हा गेम आहे सगळ्या ह्याच्यात फुटबॉल आणतो हा. चलो बॅग उचलूया. बाय बाय काय? माझ्या मनापती माझ्या काय झालं? अच्छा चलो बाय बाय. बाय बाय. पप्पा गेले तर शूटिंगला आणि आईला सुद्धा आज काम आहे. परीक्षक म्हणून एका ठिकाणी जायचंय तिला. उद्या येतो का? बाय शना. उद्या येतो. ऑफिसची बॅग घेऊन म्हणालास ना. हा ती घेऊन टाकू. किचन मध्ये व्लॉग नाही झाला ना आज, आपण तिकडे चाललोय. आज मीच कमी आली आहे किचन मध्ये. काल रात्री उशिरा आलो. सकाळी ऑलमोस्ट कसं झालं, काल सगळं आवरून गेलो होतो आणि फक्त चहा, थोडासा नाश्ता आणि आज आमच्या भरपूर गप्पा चालू आहेत सकाळपासून. सो मीच किचन मध्ये आज खूप कमी आली आहे. चलो तर व्ह्युअर्सना या किचन मध्ये अंकिताला बघायला आवडतं. सो या किचन मध्ये सुद्धा आज व्लॉग शूट केलाय आणि आता आम्ही चाललोय नवीन घरात. त्यामुळे तुम्हाला दोन्ही घरं आज बघायला मिळत आहे. एकाच ब्लॉग मध्ये एका ब्लॉग मध्ये दोन्ही घरं. आईला सुद्धा आज बघितलंय. आज मलाही बघतायत ना सगळे जण हो. ब्लॉगमध्ये. Yes. मी ब्लॉगवरच्या ना सगळ्या कमेंट्स वाचत असते. व्ह्युअर्सचे विचार माझ्यापर्यंत छान पोहोचतायत. पण मला एक व्ह्युअर्सना थोडंसं सांगायचंय की कसं आहे ना, मी काय किंवा माझे मिस्टर काय, आमचं प्रोफेशन खूप बिझी शेड्यूल किंवा खूप वेगळं वेगळं काहीतरी चालू असतं. आम्ही फक्त जेव्हा स्क्रीनवर दिसतो तोच एक मुद्दा नसतो. अनेक कार्यक्रम असतात, वर्कशॉप्स असतात, ॲज अ लेक्चरर म्हणून जायचं असतं किंवा घरी जरी असलो तरी काही मीटिंग्स फोनवर चालू असतात. आता ज्या वेळेला आमच्या इथे मीटिंग्स चालू असतात तेव्हा पुष्कर अंकिताचं शूट चालू असतं. तर त्यावेळेला आम्ही त्या मनस्थितीत नसतो की शूटला आपण म्हणजे त्यांचं जे शूटिंग चाललंय त्याच्यात आम्ही इन्व्हॉल्व्ह व्हावं. हा आणि आम्हाला सुद्धा तसं ऑकवर्डनेस येतो की आता मी अंकिताला शूट करतोय, व्लॉग आमचा किचन मध्ये सुरू आहे. डायरेक्ट हॉलमध्ये येऊन पप्पा त्यांचे कॅज्युअल क्लोथ मध्ये असतात, घरच्या कपड्यांमध्ये वगैरे असतात. आई तिच्या रुटीन मध्ये असते, तिचं म्हणजे रुटीन सुरू असतं, तिची कामं सुरू असतात, तिचे काही विचार असतात आणि त्याच्यात जाऊन मी असं व्लॉग आई काय काय करते असं नाही करत. मी हा चॅनल डेडिकेशन तेव्हा आई बाबा तर घरातच म्हणजे ते एवढं शूटिंग मध्ये बिझी होते ते. आणि एकदा आम्ही जर समजा आई बाबांना शूट केलं आणि ते एक्सपेक्टेशन सेट झालं की प्रत्येक ब्लॉग मध्ये आई, आणि हा चॅनलच ऍक्च्युली पुष्कर अंकिता ब्लॉग, अंकिताचं डेली रुटीन, अंकिताचं कुकिंग ब्लॉग. आणि त्यानंतर आई बाबांना जेव्हा वेळ मिळाला ते घरी होते तेव्हा मग आम्हाला त्यांना ते शूट करता आलं की आमच्या घरातल्या रुटीन मध्ये आम्ही एकत्र आपली फॅमिली फंक्शन्स टाइम असतो तेव्हा आम्ही अशा प्रकारच्या कमेंट वाचल्या. मी कहते 2 घरं आहेत त्यामुळे तुम्ही तिकडे असता, आम्ही पण ते कसं आहे ना, आम्ही आम्हाला ज्या पद्धतीने जिथे जायचं आहे किंवा ते ऍडजस्ट करायचंय त्या पद्धतीने आम्ही 4 जण करतो. पुष्कर मला काय वाटतं ना, हे तुमच्या व्ह्युअर्सचं आपल्यावर असणारं प्रेम आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे मी ते पॉझिटिव्हली घेते आणि आज व्ह्युअर्स की आपण सगळे एकत्र राहू ही त्यांची चांगली इच्छा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चलो हो चला. सो घरी पोहोचलेलो आहोत आणि आता जरा फ्रेश होतो, थोडासा आराम करणार आहोत, जरा सेट होतोय. अरे इथे मखाना आहे का? घेऊन आले येताना. अच्छा घेऊन आली. अच्छा अच्छा. असं आता हे जरा फ्राय करते थोड्या वेळाने. ओके. पण मागच्या वेळेला जाताना मी भांडी घासून गेलेले, आता ती सगळी वाळली आहेत. बॅगच्या जागी सगळं ठेवून घेते. माझं वॉच बघितलंस का तू? तेच शोधते मी तुला मगाशी पण तेच विचारलं की अरे इथेच राहिलं होतं ना आपण मागच्या वेळेस. नाही दिसत आहे कुठेच. नाही ना, मी ते सापडतच नाही येते. एसीच्या इथे पण बघितलं, कुठे गेलं काय माहिती. मागच्या वेळेस आपण निघालो तर पण आणि तिथे पण घरी नाही दिसलं आपल्याला. नाही ना त्या घरी सुद्धा. आणि आता मी चार्जर घेऊन आली त्याचं. कसला वॉच? वॉच कुठे आहे पण? नाही. अच्छा माझ्या बॅगेत लॅपटॉपच्या नाही.
पाहिलं मी कुठल्या तरी बॅग्स मध्येच असेल ते आपण सारख्या सारख्या नेतोय बॅग्स बरोबर. मला वाटतं ती जी रेड बॅग आहे ना और मोठी आणलेली त्याच्या ह्याच्यात बघायला पाहिजे झिप लॉकच्या त्या हाच म्हणत होतो आम्ही तुला हा खेळायला मिळेल. मी तो गौरी दादा अच्छा त्याच्यात हवा भरायची ना पण तो हवा नाही येत. तो आणला नाही आणि आपण तिथे एक आहे का अजून बघ छोटं पातेलं. नाही झाली इथली सगळी नाही नाही. हा थांब मिळालं. काय रे पायाने हळू खेळ. हळू लागलंय ना पायाला. नाही या पायाने खेळ. हा त्या पायाने हळू मार. राहू जरा बोल तू. हं? आवाज बसलाय तुझा. नाही गरम पाणी पिऊया आपण. गरम पाणी हा कोमट पाणी. नाही, नको नको मला काही नाही. ते बघ किती बसलाय बा आवाज. बघितलं बसलाय ना. असं तू करत राहा. होईल तो बरोबर 2 दिवसांनी. अंकिताने आल्या आल्या सगळं घर सेट केलंय पुन्हा किचन मध्ये जरा तिने लक्ष घातलं. स्वच्छ केरे काढून घेते. मस्त फ्रेश झालोय छान तयार झालोय. घरातलं सुद्धा सगळं छान माझं आवरून झालंय आणि आता जरा सॅटरडे आहे सो म्हटलं फिरायला जाऊया त्याच्यासाठी बाहेर पडतोय. आणि आता आपण भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू अगेन बाय. चल.